पुणे महापालिकेतील एका वैद्यकीय महिला अधिकाऱ्याला भाजप पदाधिकारी ओंकार कदम यांच्याकडून दमदाटी केल्याचा आणि छळ केल्याचा प्रकार घडला। विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यापासून ही बाब घडत असतानाही महापालिकेने यावर दाद दिली नाही। त्यामुळे संबंधित महिला अधिकाऱ्याने राज्य महिला आयोगाकडे दाद मागितली। महिला आयोगाने या तक्रारीची दखल घेत चौकशीला सुरुवात केली। त्यानंतर आता ओंकार कदम यांनी त्यांची बाजू स्पष्ट केली। आम्ही महापालिकेचा सगळा भ्रष्टाचार उघड केल्यामुळे माझ्यावर महापालिका खोटे आरोप करत असल्याचं ओंकार कदम यांनी म्हटलं। भाजप पदाधिकारी ओंकार कदम हा महापालिकेच्या आवारात येऊन दमदाटी करतो, त्यासोबतच महिला अधिकाऱ्यांना त्रास देतो अशी तक्रार आमच्याकडे आली होती। त्यावर आता आम्ही कारवाई करून ओंकार कदम याला महापालिकेच्या आवारात बंदी घातली असं महापालिकेचा आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केलं। जर ओंकार कदम यांनी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले तर आम्ही अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करू आणि जर अधिकाऱ्यांचे आरोप खरे ठरले तर आम्ही पोलिसात तक्रार देऊन कदम यांच्यावर रितसर गुन्हा दाखल करू असं महापालिका आयुक्त यांनी स्पष्ट केलं। मात्र या घटनेनं महापालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे। जर खोटे आरोप कोण करत असेल लपवण्यासाठी त्यांच्यावर पण कारवाई झाली आणि जर माझ्याकडनं जर आढळून आलं, त्यांच्याकडे जे म्हटले माझ्याकडे व्हिडिओ आहे, कुठल्याही याच्यात जर काय आढळून आलं तर मी ऑनररी राजीनामा जर माझे वरिष्ठ सांगतील, मी वरिष्ठांना सगळी या पार्श्वभूमीची कल्पना दिलेली आहे। जर त्यांच्या याच्यात जर काय आढळून आलं तर मी महिला आयोगाच्या पुढे पण जायला तयार आहे। फक्त हा भ्रष्टाचार पण निघाला पाहिजे। मी आरेरावी करून हा भ्रष्टाचार काढलेलाच नाही। आरेरावी फक्त हा त्यांनी केलेला ॲलिगेशन आहे। पण जर तुम्हाला कारण नसताना कोणाला त्रास द्यायचा असेल, स्पेशली महिला अधिकाऱ्यांना, तर याच्यामध्ये काही म्हणजे आपल्याला सहानुभूतीचा काही प्रश्नच नाही आहे। कडक कारवाई याच्यामध्ये आम्ही प्रवेश बंदीसुद्धा केलेला आहे, तसेच पोलिसांना पण रिक्वेस्ट करतो FIR करायला। भ्रष्टाचार जर झाला असेल तर भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यावर 100% कारवाई होणार, माझं गॅरंटी आहे तुम्हाला।